केस गळती होणे किंवाच आपले केस फास्ट वाढण्यासाठी हे दोन ज्या गोष्टी आहेत ना, याच्यावरती कांदा खूप गुणकारी आहे. कांद्यातील सल्फर हा घटक आपल्या केसांना वाढण्यासाठी किंवा केस गळती कमी होण्यासाठी, केसांचे खूप सारे प्रॉब्लेम कमी होण्यासाठी मदत करतो. तर बाजारामध्ये कितीही कांद्याचे प्रोडक्ट असले ना, तरीसुद्धा घरीच आपण कांद्याचा रस योग्य रीतीने जर लावला ना, तर हे प्रॉब्लेम कमी होतात. तर काय करायचं आहे, छोट्या 2 कांद्याचा रस काढायचा. ते वाटण्यासाठी तेलच टाकलेलं आहे, पाणी टाकायचं नाही. आता बघा तेल कोणचं घ्यायचं, मी घरीच बनवलेलं तेल घेतलेलं आहे. तुम्ही साधं खोबरेल तेल घ्या, त्याच्यात थोडंसं कॅस्टर ऑइल टाका, म्हणजेच एरंडेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल टाका. हे छान मिक्स करायचं आणि कापसाने बघा पूर्ण केसांच्या मुळांशी लावायचं आहे. सगळीकडे लावायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही 1-2 तास ठेवा किंवा 1 तास जरी ठेवलं ना तरी खूप होतं. काहीच वेळ नाही भेटला तर अर्धा तास ठेवा आणि त्यानंतर केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा तर तुम्ही हे करा, खूप छान केस फास्ट वाढण्यासाठी, पातळ झालेले केस दाट होण्यासाठी, केस गळती कमी, त्यासोबतच केस आपले हेल्दी होण्यासाठी आपण हे केस धुण्याच्या अगोदर हेअर टॉनिक लावतोय आणि ते कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर याला तुम्ही हेअर मास्क सुद्धा म्हणू शकता. याच्यामध्ये आपण बघा 1 कोरफडीचं पान घेतलेलं आहे, थोडंसं अद्रक आणि 1 मूठ भरून कढीपत्ता घेतलेला आहे. डिटेलमध्ये सुद्धा हा व्हिडिओ आहे, तुम्ही चेक करू शकता. तर बघा पाण्यात ठेवायचं आहे धुतल्यानंतर ॲलोवेरा थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर ते छान कट करून त्याचा गर काढून घेतलेला आहे. अद्रकचे पण छोटे-छोटे तुकडे करायचे. खूप जास्त घ्यायचं नाही, 1 तुकडाच घ्यायचा आणि कोरफडीचे तर सगळ्यांना महत्त्व माहीतच आहे. हायड्रेशन म्हणा किंवा केस आपले हेल्दी होण्यासाठी, स्कॅल्प सर्क्युलेशनसाठी अद्रक मदत करते आणि सोबतच कढीपत्त्याने सुद्धा आपले केस गळती थांबते आणि प्रीमॅच्युअर ग्रे हेअर सुद्धा कमी होतात. सोबत त्याच्यात आपल्याला थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे. हे खूप पेनिट्रेटिंग असतं, त्यामुळे कोणतीही रेमेडी चांगली काम करते या तेलामुळे. तर बघा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. केस धुण्यापूर्वी तुम्ही हे स्कॅल्पला लावून छान मसाज करा आणि 1 तासाने केस धुवा. केसांची वाढ योग्य रीतीने होण्यासाठी आणि केसांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स कमी होण्यासाठी आपलं स्कॅल्प हेल्दी असणं खूप गरजेचं असतं आणि त्याला व्यवस्थित हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला काही हेअर मास्क असे लावावे लागतात की बघा आपल्या स्कॅल्पमध्ये जर खाज असेल, कोंडा असेल किंवा ऑइली नसेल, डल झालेलं असेल किंवा डेड स्किन असेल, खूप सारे असे स्कॅल्प रिलेटेड असतात गोष्टी. तर त्या एकदम रिपेअर होण्यासाठी आणि त्यासोबतच आपली हेअर ग्रोथ व्हावी म्हणून ॲलोवेरा आणि जास्वंदीच्या फुलांचा आपल्याला वापर करायचा आहे. कारण की जेवढं आपण ॲलोवेरा जास्त वापरू तेवढं आपलं स्कॅल्प हेल्दी होतं आणि हेअर ग्रोथ होते. तर या ठिकाणी मी जास्वंदीची फुलं, ॲलोवेरा, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि त्याच्यात तेल टाकलेलं आहे खोबरेल आणि त्याच्यानंतर थोडंसं ऑलिव्ह ऑइलसुद्धा टाकलेलं आहे. त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि पूर्ण बघा एकदम तेल लावलेलं नाही अशा केसांवरती लावायचं आहे हे आपल्याला आणि त्याच्यानंतर 1 तासाने केस धुवायचे. केस खूप हेल्दी होतात आणि वाढायला सुद्धा मदत होते. केस छोटे असो किंवा मोठे असो, केसांना हेल्दी ठेवण्यासाठी आणि केसांची वाढ योग्य प्रमाणात होण्यासाठी ऑइलिंग करणं खूप गरजेचं असतं आणि तेच ऑइल तुम्ही जर थोडंसं DIY म्हणजे नॅचरल वस्तूंनी जर बनवलेलं असेल ना, तर अजून चांगला फरक पडतो. तर या ठिकाणी बघा आपण जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत, आवळा घेतलेला आहे, जास्वंदीची पानं, कढीपत्ता आणि ॲलोवेरा घेतलेला आहे. त्यासोबतच 2-2 चमचे कलोंजी आणि मेथीदाणा घेतलेला आहे आणि 2 कांदे घेतलेले आहेत लाल कलरचे. कोकोनट ऑइल घेतलेलं आहे, तर ते कच्च्या घाणीचं आहे. तर एवढ्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. पितळेच्या जाड बुडाच्या पातेल्यामध्ये आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर ज्या गोष्टी ओल्या होत्या ना, त्या अगोदर मी वाटून घेतलेल्या आहेत, म्हणजे छान फ्राय होईल. अगोदर ते 50% फ्राय झाल्यानंतर पानं, फुलं आणि ज्या बिया घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या आहेत. लो फ्लेमवरतीच ही प्रोसेस करायची आहे. सगळे घटक चांगले फ्राय करायचे आणि त्यानंतर वस्त्रगाळ करायचं. तुम्ही साठवून ठेवा 1 महिन्यापर्यंत आणि केस धुण्याच्या अगोदर लावून केस धुवायचे आहेत आपल्याला. थंडीसाठी स्पेशल बघा कोणतीही वाटघाट न करता कोणतीही पेस्ट केसांवरती अप्लाय करून धुताना खूप त्रास होऊ नये असं न करता आपण एक टोनर बनवतोय तेवढंच महत्त्वपूर्ण आहे आणि केसांना त्याचे तेवढेच बेनिफिट्स आहेत. जवस घेतलेला आहे, मेथी, कढीपत्ता, त्यासोबत आवळा घेतलेला आहे आणि जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत. 1 ग्लास पाण्यामध्ये ना या वस्तू छान उकळून घ्यायच्या आहेत. अगोदर या दुसऱ्या वस्तू मी ॲड केलेल्या आहेत. सगळ्यात शेवटी आपल्याला फुलं ॲड करायची. थोडंसं ते अगोदर शिजल्यानंतर सगळ्या वस्तू लो फ्लेमवरती शिजू द्यायचं. थोडंसं कमी झाल्यानंतर बघा जवसामुळे आणि जास्वंदीच्या फुलामुळे ना ते थोडंसं चिकट बनतं. खूप सुंदर टोनर बनतं. हेअर ग्रोथ तर होते, सोबत केस खूप मऊ होतात. तर बघा गाळून घेतलंय मी. थोडं थंड झाल्यानंतर अर्धच घेतलेलं आहे. अर्ध्याची दुसरी रेमेडी करणार आहे. त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल टाकलंय. तुमच्याकडे जर ऑलिव्ह ऑइल असेल ना तर तुम्ही ते टाकू शकता. छान स्प्रे बॉटलमध्ये भरून एकदम केसांना, स्कॅल्पला आणि केसांना लावून मसाज करा आणि अर्धा 1 तासानंतर केस धुवा. खूप भारी होतं.
कंडिशनर न लावता केसांना फ्रीज फ्री मॅनेजेबल ठेवण्यासाठी किंवा सिल्की आणि शायनी केस होण्यासाठी आपण एक रेमेडी बघणार आहोत. किंवा कंडिशनर बंदच करायचं असेल ना तर तुम्हाला हे केस धुण्याच्या अगोदर लावायचं आहे. तर बघा 2 वस्तू अगोदर घ्यायच्या आहेत आपल्याला. तांदळाचं पीठ 2 चमचे आणि 2 चमचे जवस घेतलेले आहेत. तांदळाचं पीठ पाण्यातच अगोदर मिक्स करायचं, नंतर त्याच्या गाठी होतात. आणि गॅसवरती ठेवल्यानंतर त्यात जवस टाकायचं. लो टू मीडियम हीटवरती हे छान बघा असं क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत थोडंसं बॉईल करून घ्यायचं. गरम असतानाच गाळायचं जेणेकरून ते चांगलं गाळलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यात बघा 3 मोठे चमचे दही टाकलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे आपल्याला खोबरेल तेल टाकायचं आहे. परत हे छान फेटून घ्यायचं. सगळं मिक्स झालं पाहिजे एकदम असं क्रीमी टेक्स्चरसारखं. आणि सगळ्या केसांना लावायचं आहे. एक अर्ध्या ते 1 तासाने केस धुवून घ्यायचे. एकदम केरेटिन किंवा स्मूथनिंग केल्यासारखे केस होतात. संक्रांतीसाठी केसांना मेहंदी लावायची. केस एकदम छान असे चमकवायचेत आणि वेळ खूप लागतो ना मेहंदीला आणि थंडीमध्ये खूप जास्त वेळ नको वाटतो. भिजत ठेवायची प्रोसेस किंवा केसांवरती 2-3 तास नको वाटतात. तर बघा ही स्पेशली थंडीसाठी आणि संक्रांतीसाठी प्रोसेस करा फक्त अर्ध्या तासामध्ये. तर यामध्ये बघा 3 वस्तू मेन घ्यायच्या आहेत आपल्याला. फक्त जास्वंदीची फुलं, ॲलोवेरा आणि मेथ्या भिजवून कोणतंही डिकॉक्शन रेडी करायचं नाही. चहा पावडरचं पाणी नाही, काहीच नाही. झटपट भिजवायची आणि लगेच लावायची. तर हे 3 वस्तू केस वाढण्यासाठी, केसांना कंडिशनिंग होण्यासाठी आणि एकदम केस स्मूथ होण्यासाठी खूप भारी आहेत. आणि या 3ही वस्तूंच्या जेलमध्ये आपण मेहंदी भिजत घातलेली आहे. लगेच मिक्स करायची. थोडंसं 1 चमचा तेल टाकलेलं आहे. बघा एकदम मस्त फ्लपी करून घ्यायची आणि केसांना लावा. अर्धा तासच फक्त ठेवा किंवा पाऊण तास ठेवा. त्यानंतर 1 तासाने केस धुवा आणि दुसऱ्या दिवशी तेल लावून केस धुवा. खूप भारी होतात. केस गळती कमी होऊन केस आपले फास्ट वाढण्यासाठी आणि दाट होण्यासाठी, त्यासोबतच केस आपले हेल्दी राहण्यासाठी आणि स्कॅल्पसुद्धा हेल्दी राहण्यासाठी आपण ॲलोवेराचा जास्तीत जास्त वापर करतो. बघा ॲलोवेराचे खूप सारे हेअर मास्क आहेत आणि फक्त ॲलोवेरासुद्धा आपण लावू शकतो. पण आजचा जो हेअर मास्क आहे की नाही, याच्यामध्ये आपण ॲलोवेरासोबत आवळा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे आणि 2 वेगवेगळे हेअर ऑइल्स घेतलेले आहेत. तर बघा एक ॲलोवेराचं पान कट करून घेतलेलं आहे, 2 आवळे कट करून घ्यायचे, थोडंसं अद्रक टाकायचं. अद्रकमुळे सुद्धा ना एकदम सर्क्युलेशनचं काम करतं अद्रक, त्यामुळे रेमेडीज चांगलं काम करते. कढीपत्त्यामुळे सुद्धा आपली केस गळती कमी होते आणि केस आपले काळे होतात. आणि आवळा तर तुम्हाला माहितीच आहे केसांना नॅचरली चमक देतो. याच्यामध्ये जे DIY हेअर ऑइल आहे की नाही ते टाकलेलं आहे आणि ऑलिव्ह ऑइलचा 1 चमचा टाकलेला आहे. ते छान वाटून घ्यायचं आणि त्यात मी 2 कॅप्सूल टाकलेल्या आहेत व्हिटॅमिन ईच्या. छान मिक्स करून पूर्ण आपल्या स्कॅल्पपासून सगळ्या केसांना तुम्ही लावू शकता. छान मसाज करायचं आणि 1 तासानंतर केस धुवायचे. आठवड्यातून तुम्ही एकदा ही प्रोसेस करा, खूप केस वाढते. आपले केस नॅचरली वाढावेत आणि केस गळती कमी होण्यासाठी आपण बऱ्याच रेमेडी ट्राय करत असतो. त्यासोबतच केस सिल्की आणि शायनी होण्यासाठी आणि सोबत मॅनेजेबल होण्यासाठी सुद्धा खूप साऱ्या रेमेडीज ट्राय करतो. आणि कधी-कधी बघा खूप साऱ्या वस्तूंचा आपण वापर करतो, पण एकाच वस्तूने सुद्धा रेमेडी होते आणि ती खूप इफेक्टिव्ह असते, स्पेशली केस वाढण्यासाठी. तर या ठिकाणी बघा वरदान आहे केसांसाठी, तर मी म्हणेल जास्वंदीची फुलं. तर या ठिकाणी खूप जास्त फुलं होती आणि ती फक्त पाणी टाकून मी वाटलेली आहेत. एकदम बारीक त्याची प्युरी केलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे खोबरेल तेल. छान मिक्स करायचं आणि पूर्ण स्कॅल्पला आणि सगळ्या केसांना लावायचं. 1 तास ठेवायचं आणि त्याच्यानंतर केस धुवायचे. शॅम्पूने केस धुवायचेत, कंडिशनर लावायची गरजच पडत नाही, कारण एवढे सुळसुळीत सिल्की केस होतात आणि वाढतात सुद्धा. फक्त केस वाढण्यासाठीच नाही तर केस नॅचरली चमकण्यासाठी आणि एकदम मॅनेजेबल होण्यासाठी ना मी हे हेअर मास्क जास्त वापरते आणि याचे ना खूप फायदे होतात. स्पेशली जास्वंदीचे हेअर मास्क नाही खूप आवडतात मला. आणि ॲलोवेरा जर त्याच्यात फ्रेश मी वापरत असेल ना तर ते अजून भारी होतात. पण बघा कमी साहित्यांमध्ये आपण हेअर मास्क पण बनवतोय आणि शॅम्पू हॅक पण बनवतोय. फक्त पानं आणि फुलं जी आहेत की नाही ती पाणी टाकून वाटलेली आहेत आणि ती गाळून घ्यायची आपल्याला. बघा वस्त्रगाळ केल्यानंतर एवढं काही कण येत नाहीत बरं का, पण खूप मोठी प्रोसेस होते. आपल्याला पटकन बनवायचं आहे तर मी गाळून घेतलेलं आहे. प्युरी खूप बारीक आणि खूप भारी झालेली आहे, एकदम जेलसारखं. 2 वाट्यांमध्ये घेतलं. एका वाटीमध्ये आपल्याला हेअर मास्क बनवायचं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये शॅम्पू हॅक. तर एका ह्याच्यात बघा थोडं पाणी ओतलं, पातळ केलं आणि त्यात शॅम्पू आणि ॲलोवेरा जेल टाकलेलं आणि याने आपल्याला केस धुवायचे आहेत. पण त्या अगोदर बघा दुसऱ्या वाटीत थोडंसं तेल टाकायचं आणि हे हेअर मास्क आपल्या अगोदर पूर्ण स्कॅल्पला केसांना लावून घ्यायचा. अर्ध्या पाऊण तासानंतर त्या दुसऱ्याने केस धुवायचे. खूप भारी होतात केस आणि चमकतात.